नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आसान भाषा मी या चॅनेलवरती. तर आज आपण एसी सिरीज सर्किटवरचे क्वेश्चन्स पाहणार आहे. तर मोस्टली आज आपण RLC सर्किट, RC सर्किट आणि RL सर्किट यावरचे टॉपिक्स क्लिअर करणार आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन 1 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. तर क्वेश्चन असा आहे, फॉर RLC AC सिरीज सर्किट ॲट रेझोनन्स द करंट इज. ज्यावेळी RLC AC सिरीज सर्किट असतं त्यावेळी रेझोनन्स कंडिशनला काय असतं? करंट कसा असतो? ऑप्शन ए मिनिमम असतो आणि लिडिंग पॉवर फॅक्टर असतो, की मिनिमम असतो लॅकिंग पॉवर फॅक्टर असतो, की मॅक्सिमम ॲट युनिटी पॉवर फॅक्टर, की मॅक्सिमम ॲट लिडिंग पॉवर फॅक्टर. तर हे 4 ऑप्शन्स आपल्याला गिव्हन आहेत. तर आता आपण क्वेश्चन समजून घेणार आहे. तर ठीक आहे, मी पहिल्यांदा काय करतो, एक सिरीज RLC सर्किट मी ड्रॉ करतो. हा R, हा L आणि हा C. ठीक आहे. आणि हे पूर्ण सर्किट मी कनेक्ट केलं अक्रॉस 1 AC सोर्स. हा, इथे मी R दिलंय. या L मुळे काय होणार आहे? या L मुळे जो क्रिएट होतो त्याला मी XL असे लिहितो, आणि या C मुळे जो क्रिएट होतो त्याला मी XC असे लिहितो. आता इव्हन एक्झाम मध्ये हे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. एल मुळे काय क्रिएट होतं? तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्यालाच आपण XL लिहितो. सी मुळे काय क्रिएट होतो? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, XC क्रिएट होतो. ठीक आहे. तर तुम्हाला मला सांगायचं हे की तुम्ही आता म्हणत असाल आपण फक्त तीनच प्रश्न बघतोय. तर मोस्टली आपण काय करतोय की क्वेश्चन जरी हा असला, एक क्वेश्चन असला तरी या एका क्वेश्चन मधून मल्टिपल क्वेश्चन्स काय क्रिएट होतात आणि ते आपण कसे सॉल्व्ह करणार ते सुद्धा आपण बघतोय. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन्स वर जाऊ नका की आपण 3 क्वेश्चन्स घेतोय म्हणजे काहीच नाही. मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा एकच क्वेश्चन मल्टिपल वेने सॉल्व्ह करायचा, किंवा त्यातून अजून काय क्रिएट होते ते पाहायचं, त्यातून जास्त आउटपुट आपल्याला मिळतं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. त्यामुळं आपण काय केलं, आपण RLC हे 3 सिरीजमध्ये घेतले, इथून एक करंट फ्लो होतोय आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपण पूर्ण RLC सिरीज सर्किट पुन्हा एकदा रिवाइज करणार कमीत कमी वेळात. ठीक आहे. तर आपल्याला करंट विचारलंय, तर जसं तुम्हाला या क्वेश्चन मध्ये इथं मेन्शन हे रेझोनन्स हा शब्द मेन्शन आहे. रेझोनन्स म्हणजे नक्की काय असतं? रेझोनन्स ही अशी कंडिशन असते ज्यावेळी करंट हा काय असतो? इज इन फेज विथ व्होल्टेज. इज इन फेज विथ व्होल्टेज. ठीक आहे. सिमिलरली अजून रेझोनन्स कंडिशनला आणखीन काय असतं? XL इज इक्वल्स टू XC. ठीक आहे, हे कंडिशन असतं. ठीक आहे. आता ह्यातून मी इम्पिडन्स लिहायचा प्रयत्न केला. झेड इज व्हॉट? झेड इज इक्वल्स टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस या दोघांचं सबस्ट्रॅक्शन असतं ना, XL मायनस XC स्क्वेअर. ठीक आहे, असं असतं. तर ऍट रेझोनन्सच्या कंडिशनला काय होतं की XL आणि XC हे दर दोन इक्वल आहेत, म्हणजे हे दोन इक्वल आहेत. त्यामुळे आपलं झेड इज इक्वल्स टू व्हॉट? झेड इज इक्वल्स टू अंडर रूट R स्क्वेअर, म्हणजे झेड इज इक्वल्स टू R. म्हणजे जो इम्पिडन्स आहे, ठीक आहे, हा जो इम्पिडन्स जर हे दोन्ही जर अजून आले असते, सपोज इथं जर काहीतरी ड्रॉप राहिला असता, इथं आन्सर 0 येत आहे आपलं. XL मायनस XC 0 म्हणजे इज इक्वल्स टू असल्यामुळे 0 आहे. पण जर इथं काहीतरी ड्रॉप असला असता तर झेडची व्हॅल्यू वाढली असती. बरोबर, कारण की आपण हे इन्क्रीज करतोय. जर इकडचं इन्क्रीज झालं असतं तर झेड सुद्धा इन्क्रीज झाला असता, पण तसं होत नाहीये. त्यामुळे काय होतंय, इथं फक्त ही टर्म पूर्ण निग्लेक्ट झाल्यामुळे फक्त झेड इज इक्वल्स टू ओनली R राहिलं. या दोघांचा काही युजच नाही झाला. हे समजलं तुम्हाला? या दोघांमुळे इम्पिडन्स काय वाढला नाही, त्यामुळे इम्पिडन्स काय झाला आपला? झेड इज इक्वल्स टू ओनली R. नाहीतर काय झालं असतं? R स्क्वेअर प्लस समथिंग स्क्वेअर झालं असतं, त्याची व्हॅल्यू जास्त झाली असती. पण तसं नाही झाल्यामुळे काय झालं की आपल्या सर्किटचा इम्पिडन्स काय झाला? इम्पिडन्स म्हणजे झेड इज इक्वल्स टू R. आणि तो तो कसा आहे? झेड इज मिनिमम. आलं लक्षात? झेड इज मिनिमम का? कारण की झेड इज इक्वल्स टू ओनली R आहे. एक्सचा काही यूज नाही होते झेड वाढण्यामध्ये, त्यामुळे झेड हा मिनिमम आहे. आणि तुम्हाला करंट माहित असेल, व्हॉट इज करंट? व्हॉट इज I इज इक्वल्स टू V अपॉन झेड. नाव V अपॉन R हाच फक्त करंट आला. ठीक आहे. त्यामुळं हा झेड कमी आपला, आपण काय म्हणलं इथं झेड मिनिमम आहे. जर हा झेड मिनिमम असेल तर करंट काय असेल? करंट मॅक्सिमम असेल. त्यामुळे करंटची व्हॅल्यू काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की रेझोनन्सला आपण काय म्हणतो की करंट इज इन फेज विथ व्होल्टेज. ज्यावेळी करंट आणि व्होल्टेज हे एका फेजमध्ये असतात, म्हणजे कसं? असा करंट आणि असा व्होल्टेज. ठीक आहे, हे दोन्ही एका फेजमध्ये झाले. हे दोन्ही काय झाले? एका फेजमध्ये झाले. तर तुम्ही बघू शकता या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे? 0. फेज डिफरन्स काय? फेज डिफरन्स काय आपला?
झिरो आहे. फेज डिफरन्स झिरो म्हणजे कॉस फाय इज इक्वल्स टू कॉस झिरो इज इक्वल्स टू 1. कॉस फाय काय आला आपला, म्हणजे फेज डिफरन्स म्हणजे फाय तर आपला झिरो आहे, म्हणून कॉस फाय म्हणजे कॉस झिरो इज इक्वल्स टू 1. म्हणजे पॉवर फॅक्टर काय झाला आपला, पॉवर फॅक्टर काय झाला आपला, युनिटी. युनिटी म्हणजे 1. पॉवर फॅक्टर काय असतो 1. म्हणून रेझोनन्स कंडिशनला या इम्पॉर्टंट पॉईंट आहेत सिरीज रेझोनन्सचे. काय, करंट इज इन फेज विथ व्होल्टेज, एक्सएल इज इक्वल्स टू एक्सी, इम्पिडन्स इज इक्वल्स टू झेड इज इक्वल्स टू आर, झेड इज मिनिमम, करंट इज मॅक्सिमम, फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट झिरो. त्याच्यामुळे काय झालं, पॉवर फॅक्टर आपला युनिटी. आता ऑप्शन्स बघूयात की करंट आपलं काय, करंट मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम वाले ऑप्शन बघा. आता मिनिमम मिनिमम हे दोन झाले इलिमिनेट. नाव पॉवर फॅक्टर इज व्हॉट, युनिटी. इथं लिडिंग पॉवर फॅक्टर नो, ह्याचा काही लीड लॅगचा काही युजच नाही. युनिटी पॉवर फॅक्टर, किंवा तुम्हाला हे जरी माहित असतं पॉवर फॅक्टर युनिटी, तरी तुम्ही डायरेक्टली आन्सर सॉल्व्ह करू शकला असता युनिटी पॉवर फॅक्टर. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, तर हा एक खूप चांगला क्वेश्चन होता की यामध्ये आपण सिरीज आरएलसीचे वेरियस पॉइंट्स कव्हर केले. ठीक आहे, नाव क्वेश्चन नंबर 2. Now question number 2. Question number 2 is what? A series RLC circuit will have unity power factor if frequency is in hertz. ठीक आहे, एक सिरीज आरएलसी सर्किट दिले, विल हॅव युनिटी पॉवर फॅक्टर. आता त्यामध्ये विचारलं की युनिटी पॉवर फॅक्टर असेल त्यावेळी फ्रिक्वेन्सी काय असेल हर्ट्स मध्ये, ते आपल्याला विचारलंय. तर आता तुम्हाला एक कळायला पाहिजे, तर त्यांनी रेझोनन्स हा शब्द यूज नाही केलेला या सर्किट आरएलसी सर्किटमध्ये. तर रेझोनन्स शब्द यूज केलाय का, नाही यूज केला. तर आपण ओळखणार कसं रेझोनन्स, की युनिटी पॉवर फॅक्टर कंडिशन. जसं आपण बघितलं पॉवर फॅक्टर काय असतो आपला, सर्किटचा युनिटी असतो. मग युनिटी पॉवर फॅक्टर कंडिशन असते त्यावेळी फ्रिक्वेन्सी काय, असा प्रश्न विचारलाय. म्हणजेच सेरीज आरएलसी सर्किटच्या रेझोनन्स कंडिशनला फ्रिक्वेन्सी काय असते, आणि ते विचारलंय इन हर्ट्स. तर मी जर सांगितलेलं तुम्हाला ओमेगा, सुरुवातीला एक लक्षात घ्या, ओमेगा काय असतो, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट. ठीक आहे, ह्याचं युनिट असतं रेडियन पर सेकंड. ठीक आहे, याचं युनिट असतं रेडियन पर सेकंड. आणि ओमेगा इज इक्वल्स टू व्हॉट, 2 pi f. Now f is equals to what, omega upon 2 pi. Now frequency is equals to omega. Omega काय, 1 upon under root L C आणि त्याला इंटू 2 पाय. म्हणजेच त्याला आपण काय लिहिणार, 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. देअर फॉर आन्सर इज, आता हे काय, ह्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड आणि ही फ्रिक्वेन्सी आहे, ह्याचं युनिट आहे हर्ट्स. देअर फॉर आन्सर इज ऑप्शन नंबर ए, 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. एल सी हे तर नाहीये, 1 अपॉन एल सी नाहीये, हे पण युनिट आहे, हे पण फ्रिक्वेन्सीच आहे, पण हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. इथं आता हर्ट्स दिलंय ना, त्याच्यामुळे हे आन्सर इलिमिनेट झाला. इथं जर रेडियन पर सेकंड दिलं असतं तर हे आन्सर आलं असतं. ठीक आहे, तर याचा आन्सर काय, ह्याचं युनिट काय, रेडियन पर सेकंड. ठीक आहे, तर हा एक खूप छोटासा चांगला प्रश्न होता, फ्रिक्वेन्सी आपण त्यामध्ये पाहिली. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी अगेन विचारतात काय की सिरीज आरएलसी सर्किटवर फ्रिक्वेन्सी कुठल्या पॅरामीटरवर डिपेंड असते. तर फ्रिक्वेन्सी ही फक्त एल आणि सी वर डिपेंड असते, रेजिस्टन्सवर फ्रिक्वेन्सी डिपेंड नसते, या आर वर डिपेंड नाहीये, फक्त एल आणि सी वर डिपेंड आहे. जसं तुम्ही ह्याच्यावरनं पाहू शकता, म्हणजे बाय वेअरिंग एल अँड सी वी कॅन अचीव अ रेझोनन्स कंडिशन. फक्त एल आणि सी फक्त व्हेरी करून आपण रेझोनन्स कंडिशन अचीव करू शकतो, हेही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर किंवा या फॉर्म्युल्यावरचा आता या क्वेश्चन मध्ये आपण फॉर्म्युला जाणून घेतलाय, पण तुम्हाला एक्झाम मध्ये असं येऊ शकतं त्यामध्ये एल आणि सी दिलेला असेल आणि फ्रिक्वेन्सी विचारली असेल, फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स, तर हा फॉर्म्युला. आणि जर फ्रिक्वेन्सी विचारली इन रेडियन पर सेकंड तर हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, नाव क्वेश्चन नंबर 3. What is question number 3? In RL series circuit, R is equals to 20 ohm, L is equals to 0.056 Henry, 50 Hertz फ्रिक्वेन्सी आहे. मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स इज, आपल्याला इम्पिडन्सची मॅग्निट्यूड काढायची. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करूयात की एक RL सिरीज सर्किट काढूयात. हा R काढला, हा L काढला. ठीक आहे, इथं मी व्होल्टेज अप्लाय केलं, समथिंग व्होल्टेज आणि 50 हर्ट्स आपला सप्लाय. ठीक आहे, आता हा आर ची व्हॅल्यू काय दिली, 20. एल ची व्हॅल्यू हेनरी मध्ये दिली बरं का, 0.056 हेनरी. तर आपल्याला विचारले मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे झेड विचारलाय ना. झेड इज व्हॉट, झेड इज इक्वल्स टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. ठीक आहे ना. आता एक्झाम मध्ये आपल्याला ह्याच्यात आता काय एल दिलंय, आपल्याला तर एक्सेल काढायला लागेल. सर्वात पहिल्यांदा हे करायचंय. मग एक्सेल कसं काढणार, आता तुम्हाला या क्वेश्चन मध्ये मी जी एक शॉर्ट ट्रिक येते ती सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नाव आता आपण एक्सेल काढूयात. नाव एक्सेल इज इक्वल्स टू व्हॉट, 2 पाय एफ आणि एल.
नाव 2 आता हे आपल्याकडे कॅल्सी तर नाहीये, आपण कसं फाइंड आउट करणार हे ऑप्शन्स वरनं काढूयात. ठीक आहे, आता ऑप्शन तुम्ही जर बघितलं आर स्क्वेअर प्लस एक्सेल, आता एक्सेल तरी आपण पहिल्यांदा काढूयात. आता 2, ठीक आहे, आता 2 पाय, हा पाय मी तसाच ठेवला, फ्रिक्वेन्सी किती 50 हर्ट्स आहे, मग 2 इंटू 50 किती येईल 100 इंटू पाय इंटू एल, एल इज वॉट 0.056. ठीक आहे, तर आता यावरून आपण काय करू शकतो, फक्त हे तर कॅल्क्युलेट करून घेऊ. जर 100 जर मी याला मल्टिप्लाय केलं तर काय येतंय माझा आन्सर 5.6 इंटू पाय. ठीक आहे, तर हा आला आपला काय आला एक्सेल आला. ठीक आहे, आता ह्याला पायला डायरेक्ट 3 कन्सिडर करा, ऑप्शन्स मध्ये खूप जास्त मार्जिन आहे, त्यामुळे पायला डायरेक्ट 3 कन्सिडर करायचं. 3 इंटू 5 किती आलं 15 आणि पुढं 6, म्हणजे टोटल आन्सर एक्सेल येतोय अराउंड 17. ठीक आहे, अराउंड 17 ओहम आपण कन्सिडर करूयात. नाव झेड इज इक्वल्स टू वॉट अंडर रूट आर स्क्वेअर, आर इज 20, 20चा स्क्वेअर 400 आणि 17चा स्क्वेअर किती येतो 289. ठीक आहे, अराउंड 289 हा आला झेडचा 17चा स्क्वेअर. मग टोटल बेरीज किती होते 986, म्हणजे 689 ही जी बेरीज आहे. आता जर तुम्ही ऑप्शन्स इलिमिनेट केले तर 20 तर आन्सर नाहीये, बरोबर, 20 तर आन्सर नाहीये, 20.056 हेही आन्सर नाहीये, आन्सर या दोघांमध्ये. ठीक आहे, म्हणजे त्यामुळे ह्याचा आन्सर खूप जास्त जाईल, त्यामुळे आन्सर आहे 26, ऑप्शन नंबर ए 26 पॉईंट. आता हे अराउंड आन्सर कितीतरी येईल बघा 26.64 ओहम, हे आपलं करेक्ट आन्सर आहे कॅल्सी अलाउड नसताना. ठीक आहे, अगेन तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, आता ट्रिक सांगतो तुम्हाला कशी. तर हे आणि हे तुम्ही बघता, ज्यावेळी आपण आर आणि एल ची म्हणजे एक्सेल ची बेरीज करणार, आन्सर आहे ना आपलं ऑफकोर्स हे काय असणार आहे 20 ओहम पेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे आन्सर मध्ये सी बी तर नाही, हा इलिमिनेट झाला. आता ऑप्शन जर तुम्ही डी बघितला तर 20 आणि हे या दोघांची फक्त बेरीज करून इथं आन्सर दिले, त्यामुळे हे तर नाहीच नाही आन्सर, तर या दोघांमध्ये आन्सर. मग तुम्हाला हे पण समजायला पाहिजे आरचा स्क्वेअर आणि समथिंगचा काहीतरी स्क्वेअर केला 36 वगैरे एवढे जास्त हाय जाणार नाही आपला आन्सर, 26च्या अराउंड येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन आन्सर तुम्ही इलिमिनेट करू शकता, हे दोन ऑप्शन, आणि त्यावरून तरी तुम्ही चान्स घेऊ शकता फाइंड आउट करताना. तर आजच्या सिरीजमध्ये आपण हे 3 प्रश्न पाहिले. ठीक आहे, ज्यामध्ये आपण सिरीज आर एल सी पाहिला, त्यानंतर युनिटी पॉवर फॅक्टर फ्रिक्वेन्सीचा पाहिलं आणि मॅग्निट्यूड ऑफ आर एल सर्किट पाहिलं. नेक्स्ट सिरीजमध्ये आपण आणखीन क्वेश्चन डिस्कस करूयात. थँक्यू.